उमरेडात नाराजांचे बंड थंड, शिवसेनेत गेलेल्या दोघांची भाजपमध्ये घरवापसी, सीमा कांडरकरांसह अन्य एका नाराज कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज मागे। उमरेड नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच चढले असताना भाजपमधून नाराज होत शिंदे सेनेत गेलेल्या दोन कार्यकर्त्यांनी आज अचानक यू-टर्न घेत अर्ज माघारी घेतला। माजी नगरसेविका सीमा कांडरकर आणि एका पुरुष कार्यकर्त्याची घरवापसी रोहित कारू यांच्या नेतृत्वात झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मानले जात आहे। या घटनेमुळे उमरेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजल्याची दिसून येत आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत पुन्हा काही बंडोबांची पक्षात घरवापसी होते की काय, याकडे उमरेडकरांचे लक्ष लागले आहे। विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळसकर, उमरेड। आज या ठिकाणी तुम्ही दोन अर्ज परत करण्यासाठी आले आहात। तुमच्याच भाजप पक्षातून बंड करून ते दुसऱ्या मार्गाने लागले होते, शिंदे गटाकडे गेले होते। तर आज अचानक का बरं त्यांना अर्ज मागे घ्यावासा वाटला? तुम्ही ते बंड शांत केलं, त्यांना विश्वासात घेतलं की काय केलं? बघा, विषय असा आहे की ठीक आहे, पक्षाने काही कारणाने उमेदवारी सीमाताईंना दिली नसेल, पण सीमाताई हे आमच्या पक्षाच्या धडाडीच्या आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत। पण त्यावेळेस थोडासा रागाच्या भागात म्हणा किंवा काही नाराजी आली असेल तर ती संधी साधून शिवसेनेच्या नेत्यांनी ती संधी साधली आणि त्यांना काही प्रलोभन देऊन, आमिष देऊन त्यांना ते घेऊन गेले आणि त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी दाखल केली। पण होतं, कारण ते पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आणि आजपर्यंत ते भाजपाच्या प्रवाहात राहिलेले आहेत आणि त्यांना ते एकाच दिवसात समजलं की हे काही आपला घर नाही, शिंदे सेनेत काही आपला जमणार नाही। म्हणून त्यांनी स्वतःहून ते आमच्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की मी त्या पक्षात काही राहू शकत नाही आणि त्याची उमेदवारी काही मी घेऊ शकत नाही, मला पुन्हा भाजपात यायचं आहे आणि पूर्ण ताकदीने, पूर्ण जोमाने भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे। कोण उमेदवार आहेत ते दोन ज्यांनी आज अर्ज परत केले आहेत? आमच्या माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक 9च्या माननीय सीमाताई कांडरकर आणि प्रभाग 4 मधून आमचे धडाडीचे कार्यकर्ते अश्विन उर्फ गुलाबजी नंदुरकर या दोघांनी आज उमेदवारी अर्ज आपला वापस घेतलेला आहे आणि पुन्हा जोमाने पूर्ण ताकदीने भाजपाचा काम करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे। तुमच्यावर कुणाचा दबाव होता, काही प्रेशर टाकण्यात आला त्या ठिकाणी तिकडे अर्ज दाखल करताना? हो, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं मला की तुम्ही या, तुम्हाला उमेदवारी देतो, वारंवार फोन करत होते मला आणि त्यांनी एकही पैसा खर्च करू नको, मीच पैसे लावायला तयार आहे। मग आता तुम्हाला कधी लक्षात आलं की आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहे म्हणून? हो, लक्षात आलं। कधी लक्षात आलं? माझं म्हणजे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच्या म्हणजे दिवशीच माझ्या लक्षात आलं की मी हे चुकीचं केलं आहे का म्हणून। आता तुम्ही स्वतःच्या मर्जीने परत स्वगृही परत आलात? हो, स्वतःच्या मर्जीनेच आले। आता काय वाटते तुम्हाला? मी आता बीजेपीचं आपल्या नियमानुसार काम करेन आणि प्रामाणिकपणाने आपलं हे करेन। पक्षाने तुमच्यावर अन्याय केला असं तुम्हाला वाटत होतं ना, उमेदवारी नाकारून? त्यावेळेस थोडंसं वाटत होतं मला किंवा असं, पण नंतर माझ्या लक्षात आलं। मागच्या वेळेस तुम्हाला संधी पण त्यांनीच दिलेली आहे आणि तुमचं जे नाव झालं ते पक्षामुळेच झालं, याची जाणीव झाली। ठीक आहे।